विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा माझा प्रयत्न होता असं संभाजीराजेंनी म्हटलंय। माझा काही संबंध नसताना राजकारण्यांनी मला टार्गेट केलं असंही संभाजीराजे म्हणाले। 8 रात्र मला झोप लागली नव्हती। विशाळगडावर मी पोहोचण्याआधीच बऱ्याच गोष्टी उलट झाल्या असं देखील संभाजीराजे म्हणतात। संभाजीराजे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। विशाळगडावर दोन्ही धर्मातील लोकांचं अतिक्रमण होतं असंही वक्तव्य केलंय। काही संबंध नसताना अनेकांनी टार्गेट केलं। विशाळगडावरील प्रकरणावर संभाजीराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली। 8 रात्र मला झोप लागली नाही। विशाळगडावर पोहोचण्याआधीच बऱ्याच गोष्टी उलट झाल्या असं संभाजीराजेंनी म्हटलं। तिथं झालेलं आहे ते काढण्यासाठी हा माझा प्रयत्न होता। पण अतिक्रमण कोणाचं होतं तिथं? हिंदू धर्मातल्या लोकांचं सुद्धा होतं आणि मुस्लिम धर्मातल्या लोकांचं सुद्धा होतं। आता मी तो लढा उभा केला की इथं अतिक्रमण निघालं पाहिजे। सरकारने सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत दखल घेतली, शेवटी दखल घेतली ते अतिक्रमण निघालं। पण मी तिथं पोहोचायच्या अगोदरच बऱ्याच गोष्टी उलट्या सुट्ट्या झाल्या आणि मग ते गालबोट सुद्धा तिथं लागले। हिंदू मुस्लिमांच्या मनात एक शंका, दोन धर्मांमध्ये शंका निर्माण झाली आणि ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। त्याबद्दल माझं दुमत नाही, पण माझा काही संबंध नसताना सुद्धा अनेक राजकीय लोकांनी मुद्दाम मला टार्गेट केलं। पण मी पोहोचायच्या अगोदरच सत्कर साहेब तिथं बराच काही प्रकार घडला आणि जेणेकरून तिथं माझं नाव कुठेतरी मी जबाबदार आहे म्हणून अनेक पुढाऱ्यांनी अनेक लोकांनी माझ्याबद्दल शंका व्यक्त केली। अहो मी ज्या घरात माझा जन्म झालाय, जे शिवाजी महाराजांचा आचार विचार घेऊन चालणार मी व्यक्ती आहे आणि माझ्यावर असं बोट दाखवत होते की ह्यांच्यामुळे हा सगळं ते दंगल तिथं झाली। इतकं वाईट वाटलं मला।